रात्रीचा गडद अंधार. रस्त्यावर कुठेही माणूस नाही. फक्त थंड वारा आणि सगळीकडे पसरलेली शांतता. घड्याळाने बरोबर 3 वाजले होते. रोहन नावाचा एक तरुण त्या सुनसान रस्त्यावरून हळूहळू चालत होता. त्याच्या चेहऱ्यावरील काळजी स्पष्ट दिसत होती. आयुष्य अचानक कोलमडलं होतं. नोकरी गेली होती. घरात आर्थिक अडचणी वाढल्या होत्या आणि मनात सतत एकच प्रश्न, आता पुढे काय? डोळ्यात अश्रू होते आणि मनात निराशेचं ओझं. तो आकाशाकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, देवा, मला काही तरी मार्ग दाखव. अचानक त्याच्यासमोरून एक वृद्ध साधू येताना दिसला. पांढरे शुभ्र केस, साधं वस्त्र आणि चेहऱ्यावरील विलक्षण तेज. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच शांतता होती. जणू सांगलं, काही माहीत आहे अशा भावनेने ते चालत होते. तो साधू रोहनसमोर येऊन थांबला आणि हलकंसं हसत म्हणाला, का घाबरतोस बाळा? मी आहे ना. त्या आवाजात इतकी माया होती की रोहनचं धडधडणारं मन थोडं शांत झालं. तुम्ही कोण? त्याने थोड्या घाबरलेल्या स्वरात विचारलं. साधू काहीच बोललेले नाहीत. फक्त त्यांनी हळूच रोहनच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात काहीतरी वेगळंच होतं. क्षणभरासाठी रोहनला सगळं विसरण्यासारखं वाटलं. भीती, चिंता, दुःख सगळं कुठेतरी दूर गेलं. त्याच्या गाण्यात एक शांत लहर पसरली. जणू काहीतरी आतून सांगत होतं, सगळं ठीक होईल. साधू पुन्हा म्हणाले, विश्वास ठेव. वेळ बदलते आणि तुझं आयुष्य बदलेल. रोहन काही बोलणार इतक्यात तो साधू अचानक तिथून नाहीसे झाले. रोहन थक्क झाला. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण तिथं कोणीच नव्हतं. तो प्रसंग त्याच्या मनात कायमचा कोरला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन अजूनही त्या विचारात होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. एका कंपनीहून कॉल होता, जिथे त्याने काही दिवसापूर्वी अर्ज केला होता. तुमची निवड झाली आहे, फोनवरून आवाज आला. रोहनला विश्वास बसत नव्हता. जिथे काही दिवसापासून काहीच चांगलं होत नव्हतं, तिथे अचानक सगळं बदलायला लागलं होतं. नोकरी मिळाली, घराची परिस्थिती सुधारू लागली आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला. काही दिवसांनी तो आपल्या मित्रासोबत एका मंदिरात गेला. मंदिरात शांत वातावरण होतं. भजन सुरू होतं. रोहन हळूहळू पुढे गेला आणि अचानक त्याची नजर एका फोटोवर पडली. तो फोटो पाहून त्याचे डोळे मोठे झाले. हृदयाचा ठोका चुकला, कारण त्या फोटोमध्ये असलेला चेहरा तोच होता. तोच साधू ज्याने त्या रात्री त्याला भेट दिली होती. तो फोटो होता श्री स्वामी समर्थ महाराजांचा. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं की त्या रात्री त्याला मदत करणारा कोणी साधा माणूस नव्हता. तो होता स्वामी समर्थ. त्या दिवसापासून रोहनचा विश्वास अधिकच रूढ झाला. तो रोज स्वामींचं नाव घेऊ लागला आणि प्रत्येक संकटात त्याला एक अदृश्य शक्ती साथ देत असल्याची जाणीव होऊ लागली. अशीच अनेक कथा आपण ऐकतो, ज्यात लोक सांगतात की संकटाच्या वेळी एक अनोळखी साधू येतो, मदत करतो आणि अचानक गायब होतो. काही लोकांना स्वप्नात स्वामीचे दर्शन होतं. काहींना त्यांच्या आवाजात अनुभव येतो, तर काहींना प्रत्यक्ष संकटातून सुटका होते. हे सगळं फक्त योगायोग आहे का, की यामागे काही दिव्य शक्ती आहे? अध्यात्मिक असे सांगत महान संत कधीच मरत नाहीत. त्यांचं शरीर जरी नष्ट झालं तरी त्यांची आत्मा, त्यांची शक्ती नेहमी जिवंत असते. श्री स्वामी समर्थ महाराज हे फक्त एक नाव नाही, ते एक अनुभव आहेत, एक श्रद्धा आहेत, एक विश्वास आहेत. जेव्हा एखादा भक्त मनापासून त्यांना हाक मारतो, तेव्हा ते नक्कीच त्यांच्या मदतीला येतात. कधी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष. रोहनसारख्या हजारो लोकांच्या आयुष्यात स्वामी समर्थांनी बदल घडवून आणला आहे आणि आजही त्यांची कृपा त्यांच्या भक्तावर आहे. मग प्रश्न उरतो, स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत का? याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. पण जर तुमच्या मनात श्रद्धा असेल, तर विश्वास असेल, तर उत्तर एकच आहे, होय, स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत. ते आपल्या भक्तांच्या रूपात, आपल्या विश्वासात आणि आपल्या प्रत्यक्ष श्वासात जिवंत आहे. आणि त्यांच्या
त्या एका वाक्यात सगळं काही दडलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.